रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण संत परंपरेतील अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण अभंगाचा अर्थ समजून घेणार आहोत. आपल्या संस्कृतीत हनुमानजी हे केवळ शक्तीचे प्रतीक नाहीत, तर ते भक्ती, निष्ठा आणि सेवा यांचे सर्वोच्च उदाहरण आहेत. प्रभू रामचंद्रांच्या चरणी त्यांनी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले आणि सेवा हीच साधना हा संदेश संपूर्ण जगाला दिला. या अभंगात संत तुकाराम महाराज हनुमानजींच्या अद्भुत शक्तीचे आणि त्यांच्या रामभक्तीचे सुंदर वर्णन करतात. त्यांची ताकद केवळ शरीराची नाही, तर त्यांच्या मनातील रामनामाच्या शक्तीमुळे आहे. आजच्या काळातही आपल्याला या अभंगातून शिकायला मिळते की खरे बल हे शरीरात नसून भक्ती, श्रद्धा आणि निष्ठेमध्ये असते. जेव्हा आपण प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ भावनेने आपले कार्य करतो, तेव्हा आपल्यातही हनुमानासारखी ऊर्जा निर्माण होते. हा अभंग आपल्याला अहंकार सोडून सेवा मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा देतो. चला तर मग या पवित्र विचारांसह आपण हा अभंग ऐकूया आणि आपल्या मनात भक्तिभाव जागृत करूया. अभंग 285. काम घातला बांदोडी, काळ केला देशधडी, तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत, शरीर वज्रायसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे, रामाच्या सेवका हरण आलो म्हणे तुका. ओळ क्रमांक 1. काम घातला बांदोडी, काळ केला देशधडी. या ओळीत संत तुकाराम महाराज हनुमानजींच्या अतुलनीय शक्तीचे आणि कार्यक्षमतेचे वर्णन करतात. काम घातला बांदोडी याचा अर्थ असा की हनुमानजींनी कोणतेही काम अत्यंत जलद, अचूक आणि पूर्ण निष्ठेने पार पाडले. त्यांच्या कार्यात कधीही विलंब, अडथळा किंवा शंका नव्हती. जे काम त्यांनी हाती घेतले ते पूर्ण होणारच अशी त्यांची दृढता होती. बांदोडी म्हणजे अडथळे किंवा गुंतागुंत, पण हनुमानजींच्या कार्यक्षमतेसमोर असे अडथळे काहीच नाहीत. ते प्रत्येक काम सहजतेने पूर्ण करतात. काळ केला देशधडी या ओळीत हनुमानजींच्या शक्तीचे अजून एक अद्भुत वर्णन आहे. येथे काळ म्हणजे वेळ किंवा मृत्यूचे प्रतीक असलेली शक्ती. देशधडी म्हणजे मर्यादा किंवा सीमा. याचा अर्थ असा होतो की हनुमानजींनी वेळ आणि मर्यादा यांनाही आपल्या अधीन केले आहे. त्यांच्या वेग, बुद्धी आणि शक्तीसमोर वेळही थांबतो असे काव्यात्मक वर्णन येथे केले आहे. ते अशक्य वाटणारी कामेही क्षणात पूर्ण करू शकतात. या ओळीतून संत तुकाराम महाराज आपल्याला हे सांगतात की खरी शक्ती ही केवळ शरीराची नसते, तर ती निष्ठा, भक्ती आणि समर्पणातून येते. हनुमानजींनी रामभक्तीत पूर्णपणे स्वतःला अर्पण केले होते, त्यामुळे त्यांच्यात अमर्याद ऊर्जा आणि साहस निर्माण झाले. त्यांच्या जीवनातून आपल्याला हे शिकायला मिळते की जर आपण प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ भावनेने कार्य केले तर कोणतेही काम अशक्य राहत नाही. या ओळीचा आणखी एक आध्यात्मिक अर्थ असा आहे की जेव्हा मनुष्य आपल्या अहंकारापासून मुक्त होतो आणि ईश्वराच्या सेवेत लीन होतो, तेव्हा तोही हनुमानासारखी शक्ती प्राप्त करू शकतो. त्यामुळे ही ओळ आपल्याला कर्मनिष्ठा, भक्ती आणि आत्मविश्वासाचा संदेश देते. ओळ ध्रुवपद. तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत. या ओळीत संत तुकाराम महाराज अत्यंत भक्तिभावाने हनुमानजींना वंदन करत आहेत. तया माझे दंडवत म्हणजे त्या महान शक्तीसमोर, त्या दिव्य व्यक्तिमत्वासमोर मी पूर्ण नम्रतेने नतमस्तक होतो. येथे दंडवत म्हणजे संपूर्ण शरणागती आणि आदरभाव. संत तुकाराम महाराज आपला अहंकार बाजूला ठेवून हनुमानजींच्या चरणी स्वतःला अर्पण करतात. कपिकुळी हनुमंत याचा अर्थ वानर कुळातील सर्वश्रेष्ठ म्हणजेच हनुमानजी. हनुमानजी हे केवळ बलवान नाहीत, तर ते प्रभू रामचंद्रांचे परम भक्त आणि सर्वश्रेष्ठ सेवक आहेत. त्यांनी आपल्या जीवनात रामभक्तीला सर्वोच्च स्थान दिले आहे. त्यामुळे त्यांना वंदन करणे म्हणजे भक्ती, निष्ठा आणि समर्पणाच्या सर्वोच्च आदर्शाला वंदन करणे होय. या ओळीतून संत तुकाराम महाराज आपल्याला नम्रतेचा संदेश देतात. खऱ्या भक्तीचा पाया अहंकार नसून नम्रता आहे. जेव्हा मनुष्य स्वतःला लहान मानतो आणि ईश्वराला किंवा महान व्यक्तिमत्वाला मोठे मानतो, तेव्हाच खरी भक्ती निर्माण होते. हनुमानजींचे जीवन आपल्याला हे शिकवते की सेवा आणि समर्पण हेच जीवनाचे खरे ध्येय आहे. या ओळीचा आध्यात्मिक अर्थ असा आहे
की जेव्हा मनुष्य पूर्ण श्रद्धेने आणि नम्रतेने ईश्वराच्या चरणी शरण जातो तेव्हा त्याच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि त्याला खरी शक्ती मिळते. त्यामुळे ही ओळ आपल्याला भक्ती, नम्रता आणि समर्पणाचा सुंदर संदेश देते. ओळ क्रमांक 2. शरीर वज्रा ऐसे, कवळी ब्रह्मांड जो पुच्छे. या ओळीत संत तुकाराम महाराज हनुमानजींच्या अद्भुत शारीरिक शक्तीचे आणि दिव्य स्वरूपाचे वर्णन करतात. शरीर वज्रा ऐसे याचा अर्थ हनुमानजींचे शरीर वज्रासारखे कठीण आहे. वज्र म्हणजे अत्यंत मजबूत आणि अभेद्य वस्तू. यावरून असे स्पष्ट होते की हनुमानजींचे शरीर कोणत्याही प्रहाराने किंवा अडथळ्याने प्रभावित होत नाही. त्यांची शक्ती केवळ शारीरिक नसून दैवी आहे. कवळी ब्रह्मांड जो पुच्छे या ओळीत काव्यात्मक अतिशयोक्ती वापरून हनुमानजींच्या असीम सामर्थ्याचे वर्णन केले आहे. याचा अर्थ असा होतो की हनुमानजी एवढे शक्तिशाली आहेत की ते आपल्या शेपटीने संपूर्ण ब्रह्मांडालाही कवटाळू शकतात. येथे ब्रह्मांड म्हणजे संपूर्ण विश्व आणि पुच्छ म्हणजे शेपटी. या वर्णनातून त्यांच्या शक्तीला कोणतीही मर्यादा नाही हे स्पष्ट होते. या ओळीतून संत तुकाराम महाराज आपल्याला हे सांगतात की हनुमानजी केवळ बलवान योद्धा नाहीत, तर ते ईश्वरी शक्तीचे प्रतीक आहेत. त्यांची ताकद ही रामभक्तीमधून निर्माण झाली आहे. जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने प्रभूच्या सेवेत लीन होतो तेव्हा त्याच्यातही अशक्य वाटणारी शक्ती निर्माण होते. या ओळीचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की खरी शक्ती ही शरीराच्या बळात नसून भक्ती, विश्वास आणि समर्पणात असते. हनुमानजींचे जीवन आपल्याला शिकवते की जर मनुष्य अहंकार सोडून निस्वार्थ सेवा करतो तर तोही आपल्या जीवनातील मोठमोठ्या अडचणींवर विजय मिळवू शकतो. म्हणून ही ओळ आपल्याला भक्ती, शक्ती आणि आत्मविश्वासाचा सुंदर संदेश देते. ओळ क्रमांक 3. रामाच्या सेवका, हरण आलो म्हणे तुका. या ओळीत संत तुकाराम महाराज अत्यंत नम्र भावाने हनुमानजींच्या चरणी आपली भक्ती व्यक्त करतात. रामाच्या सेवका म्हणजे प्रभू रामचंद्रांचे निष्ठावान सेवक हनुमान. हनुमानजींनी आपले संपूर्ण जीवन रामसेवेसाठी अर्पण केले आहे. ते केवळ बलवान योद्धा नाहीत, तर परिपूर्ण भक्तीचे सर्वोच्च उदाहरण आहेत. हरण आलो म्हणे तुका याचा अर्थ असा होतो की संत तुकाराम महाराज स्वतःला अत्यंत लहान मानून म्हणतात की मी तुझ्या चरणी आलो आहे, तुझ्या शरणागत आहे. येथे हरण म्हणजे शरण येणे किंवा आश्रय घेणे. संत तुकाराम महाराज आपला अहंकार पूर्णपणे सोडून हनुमानजींच्या भक्तीमध्ये लीन होतात. या ओळीतून भक्तीचा अत्यंत सुंदर संदेश मिळतो की खरा भक्त तोच जो स्वतःला लहान मानतो आणि ईश्वराच्या चरणी पूर्णपणे शरण जातो. हनुमानजींचे जीवन आपल्याला सेवा, निष्ठा आणि समर्पणाचा आदर्श शिकवते. त्यांनी कधीही स्वतःसाठी काहीही मागितले नाही, फक्त प्रभू रामचंद्रांची सेवा हेच त्यांचे जीवन होते. या ओळीचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की जेव्हा मनुष्य आपला अहंकार सोडतो आणि पूर्ण श्रद्धेने ईश्वराच्या चरणी शरण जातो तेव्हा त्याचे जीवन पवित्र होते. त्याला खरी शांतता आणि शक्ती प्राप्त होते. हनुमानजी हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहेत. म्हणून ही ओळ आपल्याला नम्रता, भक्ती आणि शरणागतीचा सुंदर संदेश देते. शिकवण. या अभंगातून संत तुकाराम महाराज आपल्याला हनुमानजींच्या जीवनातून अत्यंत महत्वाचा संदेश देतात. हनुमानजी हे केवळ शक्तीचे प्रतीक नाहीत, तर ते भक्ती, नम्रता आणि पूर्ण समर्पणाचे जिवंत उदाहरण आहेत. त्यांच्या जीवनातून आपल्याला हे शिकायला मिळते की खरी शक्ती शरीरात नसून भक्ती आणि निष्ठेत असते. जेव्हा मनुष्य आपले सर्व अहंकार बाजूला ठेवून ईश्वराच्या सेवेत स्वतःला अर्पण करतो तेव्हा त्याच्यातही हनुमानासारखी ऊर्जा आणि सामर्थ्य निर्माण होते. या अभंगात संत तुकाराम महाराज हनुमानजींच्या कार्यक्षमतेचे, त्यांच्या वेगाचे आणि त्यांच्या अमर्याद शक्तीचे वर्णन करतात. ते कोणतेही काम अडथळ्यांशिवाय पूर्ण करतात आणि वेळेलाही आपल्या अधीन करतात. तसेच ते रामभक्तीत पूर्णपणे लीन असतात. त्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन सेवेमध्ये समर्पित झालेले आहे. संत तुकाराम महाराज स्वतःला अत्यंत लहान मानून हनुमानजींच्या चरणी शरण जातात. हे आपल्याला नम्रतेचा संदेश देते. या अभंगातून आपल्याला शिकायला मिळते की जीवनात यश मिळवण्यासाठी निष्ठा, परिश्रम आणि भक्ती आवश्यक आहे. अहंकार सोडून सेवा केल्यास जीवन अधिक अर्थपूर्ण होते. हनुमानजी आपल्याला नेहमी प्रेरणा देतात की कोणतेही कार्य अशक्य नसते जर आपण मनापासून आणि श्रद्धेने प्रयत्न केला तर.
पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. रामकृष्ण हरी. धन्यवाद.